महाराष्ट्रातील आशा आणि गटप्रवर्तक महिलांना नम्र आवाहन। संप संपल्यानंतर आणि जी.आर. काढल्यानंतर बरीच चर्चा सर्व बाजूंनी सुरू आहे। विशेषतः आशा महिलांच्यासाठी 5,000 रुपये मानधन वाढ आणि 1,000 रुपये फक्त गटप्रवर्तकांना वाढ दिल्यामुळे आशांच्यामध्ये जरी निराशा नसली तरी गटप्रवर्तक महिलांच्यामध्ये निराशा पसरलेली आहे। हा निर्णय अत्यंत अन्यायकारक असून तो आम्हाला मान्य नाही। गटप्रवर्तकांच्यासाठी आम्ही 10,000 रुपयाची मागणी केलेली होती आणि आता आचारसंहिता लागू झालेली असल्यामुळे ह्या जी.आर. मध्ये आचारसंहिता संपल्याशिवाय बदल होणार नाही। आचारसंहिता संपल्यानंतर सुद्धा जर शासनाच्या मनात असेल, मुख्यमंत्र्यांच्या मनात असेल तरच तो बदल होईल। ते त्यांच्या इच्छेवर पूर्णपणे अवलंबून आहे। हे सरकार कामगार संघटनांना मान्यता देत नाही, कामगार संघटनांच्यावर चर्चा करत नाही, कामगार संघटनांच्यावर करार करत नाही आणि कुठलीही एक संघटना महाराष्ट्रामध्ये मान्यता प्राप्त नाही हे आशा आणि गटप्रवर्तकांनी समजून घेतले पाहिजे। सर्व संघटना या रजिस्टर संघटना आहेत आणि त्या रजिस्टर कामगार संघटनेची एक कृती समिती आहे आणि त्या कृती समितीमधल्या काही युनियन्स जे आहेत ते फेडरेशनला त्या संलग्न आहेत आणि काही युनियन्स फेडरेशनला संलग्न नाहीत। आता दोन फेडरेशन आहेत, एक सीटू आणि आयटक। या दोन फेडरेशन शिवाय दोन संघटना आहेत। कॉम्रेड एम ए पाटील यांची संघटना आहे, ती काय आयटक आणि आयटकला आणि सीटूला जोडलेली नाही। दत्ता देशमुख यांची युनियन आहे, ती कुठल्या फेडरेशनला जोडलेली नाही, पण ते युनियन म्हणून काम करतात। त्यामुळे फेडरेशनमध्ये असलंच पाहिजे असा काही आग्रह नाही। मुळात युनियन रजिस्टर असावी लागते आणि सरकारची मान्यता घ्यावी लागते। ती युनियन जोपर्यंत सरकार रद्द करत नाही तोपर्यंत त्यांना काम करण्याचे पूर्ण अधिकार असतात। त्यामुळे हे जे काही विचित्र माणसं जे गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतायत, असंतुष्ट लोक जे आहेत त्यांच्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका। कारण मुद्दा असा आहे की ज्यांना आत्ताच्या काळामध्ये काही करता येत नाही आणि नाचता येणं अंगण वाकडं असा प्रकार असल्यामुळे की असलं काहीतरी प्रश्न उपस्थित करतात। आपली युनियन रजिस्टर आहे आणि रजिस्टर युनियन असल्यामुळे जी युनियन रजिस्टर असते तीच हायकोर्टमध्ये केस करू शकते, तीच सरकारबरोबर चर्चा करू शकते आणि असं असल्याने की त्याच्याबद्दल आपले प्रयत्न सुरू आहे। तर आता 13 मार्चला महाराष्ट्र शासनाचा निर्णय आल्यानंतर 14ला त्याचा जी.आर. निघाला आणि आता फार दिवस झालेले नाहीत, फक्त 7 दिवस झालेले आहेत। त्या 7 दिवसामध्ये एका प्रक्रियेला आम्ही सुरुवात केलेली आहे। आम्ही गुगल फॉर्म भरून घेतले। आता ते गुगल फॉर्म 1 महिन्यापूर्वी जी संख्या होती ती 787 इतकी होती। तेवढी संख्या घेऊन आम्ही ती सगळी यादी आम्ही सार्वजनिक आरोग्य विभागाला दिलेली आहे, राष्ट्रीय आरोग्य विभागाला दिलेली आहे। श्री सुभाष बोरकर यांना प्रत्यक्ष भेटून चर्चा केलेली आहे। त्यांना हे सांगितलं की आम्ही ज्यांचे 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्याच्यामध्ये ज्या गटप्रवर्तक महिलांची 10 वर्ष पूर्ण झालेली असतील त्यांना सुद्धा तुम्ही त्यांचं समायोजन करण्यासाठी, त्यांना आरोग्य खात्यामध्ये कायम कर्मचारी म्हणून नेमणूक करण्यासाठी त्यांची यादी घ्यावी असं आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे। दुसऱ्या बाजूला 3 नोव्हेंबर 2023 रोजी आपण एक गटप्रवर्तकांचं तीव्र आंदोलन केलं। ठिय्या आंदोलन दिवसभर केलं आरोग्य भवनमध्ये मुंबईच्या मुख्य केंद्रावर आणि शेवटी त्या अभियान संचालकांनी त्या आंदोलनाच्या रेट्यामुळे की त्यांनी सरकारला पत्र लिहिलेलं आहे, केंद्र सरकारला, की गटप्रवर्तक महिला या सुद्धा कंत्राटी आहेत। पण असा मुद्दा तयार होतो की तुम्ही मग कंत्राटी आहेत तर तुम्ही ज्यांची 10 वर्ष कंत्राटी कर्मचाऱ्यांची पूर्ण झालेली आहे त्या यादीमध्ये तुम्ही गटप्रवर्तकांची नावे का घातलेली नाहीत आणि जर घातलेली नसतील तर त्यांनी घातली नाही याच्याबद्दल आम्ही ती घाला म्हणून आमच्याकडे ईमेल आहे, त्याची पोच आहे। प्रत्यक्षामध्ये त्यांच्या कार्यालयात जाऊन 4 तारखेला आम्ही काही गटप्रवर्तकांच्या सह निवेदन सुद्धा दिलेलं आहे की हे असं करा म्हणून। 4 मार्च रोजी आम्ही निवेदन ते दिलेलं आहे। तर असं असल्यामुळे की आज त्यांनी कंत्राटी म्हणत किंवा नाही म्हणत, एक लक्षात घ्या, जे खरोखरच कंत्राटी कर्मचारी त्यांना का 20 वर्ष झालं कायम केलेलं नाही? ज्यांची 10 वर्ष झाली असेल, काही जणांचे 10 वर्षही पूर्ण होऊन झालेत आणखीन जादा। कारण 2005ला हे मिशन सुरू झालेलं आहे, म्हणजे 24 सालापर्यंत 19 वर्षे पूर्ण झाली। तर त्याच्यामध्ये पहिल्यापासून सुरुवातीला लागलेले जे असतील त्यांची काही जणांची 19 वर्ष नोकरी आहे, त्यांना त्यांचं समायोजन त्यांनी का केलं नाही? म्हणजे वर्षानुवर्षे कंत्राटी पद्धतीनं काम करणारे जे कर्मचारी आहेत त्यांना तुम्ही कायम करा, नियमित करा, कायम कर्मचारी करा, असे निर्देश सुप्रीम कोर्टाचे आहेत। काही राज्यांनी तसं केलेलं आहे,
पण महाराष्ट्राने अजूनही केलेलं नाही आणि मागण्या करून चर्चा करून त्यांनी हा प्रश्न सोडवला नाही. म्हणून या कंत्राटी कर्मचाऱ्यांना शेवटी हायकोर्टमध्ये दाद मागावी लागली होती. 4 वर्षापूर्वी त्यांनी केसेस केल्या. एक औरंगाबाद खंडपीठामध्ये केली, दुसरी मुंबई हायकोर्टमध्ये केली आणि मुंबई हायकोर्टमध्ये 40गावमधल्या डाटा ऑपरेटर्सनी केली. आणि त्याच्यामध्ये हायकोर्टने निर्णय दिला की तुम्ही ती 23 नोव्हेंबर 2023 पूर्वी निर्णय करा. ज्यांची 10 वर्ष पूर्ण झाले आहेत त्यांना नोकरीमध्ये सामावून घ्या, याच्याबद्दल निर्णय करा. आणि त्यानुसार त्यांनी त्यापूर्वी निर्णय केला. पण निर्णय करताना सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशाची पूर्ण अंमलबजावणी त्यांनी केलेली नाही. त्याने असं सांगितलं की 30% जागा आम्ही भरू आणि 70% जागा ओपन पद्धतीनं भरू. तो एक प्रश्न आहे. आणि मुख्य प्रश्न हा आहे की गटप्रवर्तकांना त्या यादीमध्ये ज्यांची 10 वर्ष पूर्ण झालेले आहेत त्यांचा समावेश केला पाहिजे. त्याच्यासाठी प्रयत्न करायचे. आता ही नवीन गोष्ट आहे की अलीकडे निर्माण झालेली आहे. याच्यापूर्वी ती नव्हती. म्हणजे ती 2020 साली सुद्धा नव्हती. परंतु 2020 सालीच आम्ही आशा आणि गटप्रवर्तक दोघी नाही, जे आमच्या युनियनचे सभासद होते आशा आणि गटप्रवर्तक, त्यांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयामध्ये त्यांना शासकीय कर्मचाऱ्याचा दर्जा मिळावा आणि किमान वेतन मिळावं अशी केस केलेली आहे. या महाराष्ट्र शासनाने आज सुद्धा दवाखान्यात काम करणाऱ्या कामगारांच्यासाठी 15,000 रुपये किमान वेतन जाहीर केलेलं आहे. म्हणजे त्यांनी 15,000 किमान वेतन देऊन कामावर आधारित मोबदला वेगळा दिला पाहिजे. गटप्रवर्तकांना 15,000 रुपये किमान वेतन देऊन त्यांना प्रवास भत्ता वेगळा दिला पाहिजे. म्हणजे त्यांना आज सुद्धा कायद्याने महाराष्ट्र सरकारचा 23,000 रुपये मिळण्याचा हक्क आहे. आणि सरळ सरळ हे सरकार कायदा मोडतं, भंग करतं. याच्या विरोधी आम्ही केस केलेली आहे आणि ती केसमध्ये संप झाले, 2-3 वाढी झाल्या आणि ही केस अशी चालू राहील. तर आता त्या केसची सुनावणी 22 मार्च रोजी मुंबईच्या हायकोर्टमध्ये आहे. आपण बॉम्बे हायकोर्टचं जे वेबसाईट आहे त्याच्यावर जाऊन रिट पिटिशन क्रमांक 1000/2021 हा क्रमांक आहे. हा तुम्ही महाराष्ट्र आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना अशा संघटनेच्या नावावरती केस आहे. आणि प्रसिद्ध वकील ॲडव्होकेट गायत्री सिंग ती केस चालवत आहेत, ॲडव्होकेट सुधा भारद्वाज ती केस चालवत आहेत. आणि अशा पद्धतीने आमची जंग अतिशय काळजीपूर्वक कष्टाने हे प्रयत्न सुरू आहेत. आता काही जण पटकन एक प्रश्न विचारतात, अहो पहिल्यांदा आशाच का, मग त्यांना सगळं मिळते आणि आम्हाला काय मिळत नाही. असं एकदम काय पट्टा बदलता येत नसतो आणि पहिला काय हे काय महत्त्वाचं नसतं. तुम्ही एकूण काय मागितलेलं म्हणजे तसं उलट आहे. पहिला आशा आहेत, मग गटप्रवर्तक आहेत, मग आरोग्य कर्मचारी आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मध्ये मग कायम कर्मचारी बी येतात आणि कंत्राटी येतात. मग आम्ही त्यांना शेवटी घातलेलं आहे संघटनेच्या नावामध्ये. संघटनेच्या नावामध्ये पुढं काय आहे आणि मागं काय याच्यापेक्षा तुम्ही काय मागणी करताय आणि काय चाललेलं आहे हे बघायला पाहिजे. आता आमचा प्रयत्न असा आहे की एकतर ती 2020ची केस चालवायची. ते तुम्ही आता गुगलवर जाऊन बघू शकता, ती वेबसाईटवर केस आहे. नंबर 2, त्या केसबरोबर याच्या आधी मी 4 दिवस झालं सांगतोय की एक मुंबई हायकोर्टने स्वतःवर एक सो मोठो केस दाखल करून घेतलेली आहे नांदेडच्या 24 जणांचा मृत्यू झाल्याबद्दल. आणि त्यांनी सरळ सरळ महाराष्ट्र शासनावर ठपका ठेवलेला आहे की महाराष्ट्रामध्ये आरोग्य खात्यामध्ये जी रिक्त पदं आहेत ती रिक्त पदं तुम्ही भरलेली नसल्यामुळे त्या ठिकाणी मनुष्यबळ कमी पडलं आणि लोकांचा मृत्यू आणि बळी गेलेला आहे. औषध उपचार त्या ठिकाणी नव्हते. आणि हेच धरून आम्ही त्या सो मोठो केसमध्ये दाखल झालेलो आहोत आणि आम्ही पार्टी होण्यासाठी अर्ज केलेला आहे. आमचं असं म्हणणं आहे की रिक्त पदं यांनी जाणीवपूर्वक ठेवलेली आहेत. त्या रिक्त पदावर आमची नेमणूक करा. आम्ही 10 वर्षापेक्षा जास्त काळापासून काम करीत आलेलो आहोत. म्हणून आम्ही 787 जोपर्यंत आमच्याकडे डाटा होता तोपर्यंतचा गुगलमार्फत आलेला तो आम्ही मुंबईच्या हायकोर्टमध्ये ती लिस्ट जोडलेली आहे. आणि ते मेन्शन आम्ही परत आता परवा दिवशी करणार आहोत. म्हणजे 2021ला जी 22ला जी आमची केस आहे ते 22 तारखेला 22 मार्चला ही सुद्धा बाब आम्ही त्या ठिकाणी मांडणार आहोत. त्यामुळं समायोजनाचा मुद्दा हा फक्त गटप्रवर्तकांच्याशी निगडीत आहे, तो आशांची निगडीत नाही. आम्ही आशांची मागणी करतो, त्यांना सुद्धा सरकारी कर्मचाऱ्याचा दर्जा मिळाला पाहिजे. ही सगळ्या देशभरची मागणी आहे, सगळ्या कामगार संघटनांची मागणी आहे. ती कधी मान्य व्हायचं त्यावेळेला होईल. परंतु आत्ता पुढे तुमच्या कंत्राटी ऑर्डर्स आहेत आणि तुमची 10 वर्ष झालेली आहेत, अशा ज्या गटप्रवर्तक आहेत त्यांच्या प्रश्नाचा निकाल लागला पाहिजे असं आपण सूत्र पकडलेलं आहे. अशी प्रायोरिटी आपण दिलेली आहे. त्यामुळं कोणीतरी प्रश्न विचारतो आणि परत आणि गटप्रवर्तक मागेच का, मग अशाच आणि पुढे आहेत, मग आमचं कसं होणार, हे जे सगळं आहे हे
या प्रश्नाच्या बाबतीमध्ये काही अर्थ नाही आणि आम्ही हे जाणीवपूर्वक सगळ्या गोष्टी करीत आहोत। त्याच्याबद्दलच्या तुमचं सुद्धा जे मुद्दे असतील ते आम्ही लक्षात घेऊ। ज्या आता 2020 साली जी केस केली आहे त्यात आम्ही आता बदल करायचा का? कसं काय शक्य आहे? आणि रजिस्टर युनियन आहे, रजिस्टर युनियनमध्ये त्यांना अगोदर ते कळवावं लागतं आणि बरं त्याची काही गरजही नाही। समजा पुढं नाव आहे का मागं नाव आहे का याच्यापेक्षा आम्ही पूर्णपणे स्वतंत्रपणे गटप्रवर्तक जे आहे त्यांना आम्ही समायोजनाचाच मुद्दा मांडतोय। समायोजनाचा मुद्दा फक्त गटप्रवर्तकाचा आम्ही मांडतोय आणि त्याच्याबद्दल जी यादी आम्हाला मिळालेली आहे त्या 10 वर्ष पूर्ण झालेली ती यादीमध्ये त्यांचं नाव नसल्यामुळे ते घालावं असं आपण म्हटलेलं आहे आणि त्याच्यामुळे या सगळ्या आता कायदेशीर बाबी गटप्रवर्तकांना समजून घ्याव्या लागतील। कारण कुठली ट्रेड युनियन रजिस्टर खाली काम करणारी युनियन ही कुणालाही बरखास्त करता येत नाही, ते स्वतःहून त्यांनी बरखास्त करून घ्यावं लागतं। ती कुठल्या तरी फेडरेशनला संलग्न असायलाच पाहिजे असं बंधन नाही। आता काही संघटना सीटूला संलग्न आहेत, काही संघटना आयटकला संलग्न आहेत। आता ज्येष्ठ नेते कॉम्रेड M.A. पाटील यांची युनियन काय आयटक्स आणि सीटूला संलग्न नाही, स्वतंत्र युनियन आहे त्यांची। आता दत्ता देशमुख यांची युनियन ही कुठं संलग्न आहे, ती सुद्धा स्वतंत्र आहे, रजिस्टर आहे, ती काम करते। तर हे जे काही आभास निर्माण करतात बघा हे फेडरेशनमध्ये नाहीत म्हणजे यांना काय नाही अधिकार, हे सगळं एक मवालीपणा आहे। हे जे आता सध्या काय झाले वाईट जे 10वी नापास आहेत हे सुद्धा पुढारी म्हणून आता काम करत असल्यामुळे सर्व प्रश्न हे तयार झालेले आहेत। हे आकलन करून घ्यायचं नाही, समजून घ्यायचं नाही, असा सगळा मुद्दा तयार होतो। त्यामुळे प्रत्येक रजिस्टर युनियनला काम करण्याचा अधिकार आहे। मला सांगा या 5 युनियन्स आहेत, या 5 युनियन्स सोडून सुद्धा अशा आहेत ना ज्या काही संपावर होत्या आणि काही संपावर नव्हत्या, काही गटप्रवर्तक सुद्धा संपावर होत्या आणि काही संपावर नव्हत्या, काही गटप्रवर्तक कुठल्याच युनियनच्या सभासद नाहीत। म्हणजे मग काय त्यांचा प्रश्न सुटणार नाही का? जणू काय एखाद्या संघटनेत नसलं म्हणजे काय होतच नाही, हे जे एक दिशाभूल करणे, गटप्रवर्तकांची फसवणूक करणे, खोटं सांगणे आणि मूळ प्रश्नावर दुसरीकडे लक्ष वळवण्याचा प्रयत्न करणे, कुणाची तर निंदा करायचा प्रयत्न करायचा, हे ह्याच्यापासून तुम्हाला सावध राहिलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे। आणि वाट आपली कठीण आहे, अडचण आहे। हे कायदेशीर मुद्दे तुम्हाला हळूहळू गुंतागुंत जे समजून घ्यावं लागेल आणि त्या पद्धतीने पुढे जावं लागेल। तर हे नुसता कोर्टाची केस घातली म्हणजे तेवढ्यापुरतं मर्यादित नाही, हे तोपर्यंत ही कोर्टाची केस ही एक प्रक्रिया आहे। त्याच्यामध्ये आपले केस काय घातलेले आहे, काय मागणी केलेली आहे, त्याला सरकारनं उत्तर काय दिलेलं आहे हे सुद्धा बघायला लागतं। आणि ती केस घातल्यानंतर सुद्धा त्या आपण ताऊन सुलागून निघतो आणि त्या केसच्या कालखंडामध्ये सुद्धा केसचा निकाल न लागता सुद्धा सरकार निर्णय घेऊ शकतं। त्यांनी काय निर्णय घ्यायला पाहिजे, कसा निर्णय घ्यायला पाहिजे, त्यांच्या ऑफिसरने त्यांना काय सल्ला दिला पाहिजे, हे कोर्टामधल्या न्यायाच्या दृष्टीने, कायदे कानूनच्या दृष्टीने, कायद्याचा कस पाडल्यानंतर, कीस पाडल्यानंतर या गोष्टी समोर येतात आणि आपले प्रश्न सुटायला त्याच्यामुळे मदत मिळते। तर आता जी गोष्ट आहे, सध्या सरकार गटप्रवर्तकांना कंत्राटी कर्मचारी म्हणायला तयार नाही। ज्यांना ते कंत्राटी कर्मचारी म्हणतात त्यांना सुद्धा संप करावा लागलेला आहे। त्यांच्याबद्दल सुद्धा कोर्टाचा पूर्ण निकालाची अंमलबजावणी महाराष्ट्र सरकारने केलेली नाही। आम्ही एका बाजूनं जी काही रस्त्यावरची लढाई आहे ती लढाई करता करता न्यायालयीन लढाई केली पाहिजे आणि कृती समितीच्या बाहेर सुद्धा काही युनियन्स आहेत त्याही लढ्यामध्ये होत्याच आणि त्याच्यामुळे सर्वांनी मिळून हा लढा करायचा प्रश्न आहे।